जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो हे खरं आहे। मी जे बोलतो ते कधीच माघारी घेत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकर यांच्याकडून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान, ईश्वरपूर की वाळव्यात येऊन तारीख वेळ सांगा। गोपीचंद पडळकर यांचं जयंत पाटील यांना खुलं आव्हान। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं, सांगलीतील दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली। या किडीला खतपाणी घालण्याचं काम फडणवीस करतायत, अंकुश काकडे यांचं पडळकरांवर टीका करत असताना मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप। आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका, आया बहिणींची इब्रत काढत असाल तर आम्हालाही रावण दहन करता येतं। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांची टीका। पडळकरांचं शिपूट वाकडच आहे, ते कधी सरळ होणार नाही। पडळकरांवर कारवाईची मागणी केली पण कारवाई झाली नाही। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी नोंदवला आहे निषेध। ओला दुष्काळाच्या निकषाप्रमाणे दिवाळी आधीच मदत देणार, ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीची 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात, फडणवीसांची माहिती। दिल्लीचा मदत करण्याचा निर्णय, राज्यातील निधीतून शेतकऱ्यांना पैसे देणार, प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्रातून रिएम्बर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मोदींसह शहांना निवेदन, केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। बँकांना निर्देश दिले आहेत, कुठेही वसुली करू देणार नाही, धाराशिवमधील कर्जवसुलीच्या नोटीसनंतर फडणवीसांकडून स्पष्ट। शेतकऱ्यांना नोटीस देत असतील तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या, धाराशिवमधील कर्जवसुलीच्या नोटीसनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। 1 नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। राज्य सहकारी बँकांकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत, राज्य सहकारी बँकेकडून 10 कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला साईबाबा संस्थांनी मदतीचा ओघ वाढवला, पूर्वी दिलेल्या 1 कोटींच्या मदतीवरून रक्कम वाढवून 5 कोटींचा प्रस्ताव पाठवला, संकटाची तीव्रता ओळखून रकमेत वाढ करण्याचा निर्णय। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द। राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं 1 कोटींची मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी 1 कोटी देणगीची संपूर्ण धनादेश सुपूर्द केल्याची माहिती। किरीट सोमय्या यांचा झलकरास गरब्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थिती लावलेली आहे। किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी पूरग्रस्तांसाठी 30 लाखांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले आभार। आमदार मिहिर कोटेचा यांच्या विक्रोळीमधील कन्नमवार नगरमधील गरब्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली। कोटेचा यांनी पूरग्रस्तांना 25 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला। गरब्याला मुख्यमंत्री फडणवीसांसह अक्षय कुमार आणि अवधूत गुप्त्यांची मुख्य उपस्थिती। प्रसाद लाड यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रसाद लाड यांचे मानले आभार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान नवरात्रोत्सवाला उपस्थिती लावली। संकल्प प्रतिष्ठान नवरात्र मंडळाकडून पूरग्रस्तांना 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री फडणवीसांची आमदार तमिळ सेल्वन यांच्या नवरात्र उत्सवाला हजेरी, तमिळ सेल्वन यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 10 लाखांची मदत, फडणवीसांनी सेल्वन यांचे मानले आभार। आमदार गोपीचंद पडळकरांकडून मराठवाडा आणि सोलापूरमधील पूरग्रस्तांना मदत, सांगलीच्या आरेवाडी इथून मदतीचे ट्रक सोलापूरकडे रवाना, 6 गाड्या गहू आणि 60 ट्रक चाऱ्याची मदत। चारण्यासाठी मदत आणि बाराण्याची जाहिरात, सुषमा अंधारेंची ट्विट करत प्रवीण दरेकरांवर शेलारांवरही टीका, अंधारे भंपक असतील असं वाटलं नव्हतं, दरेकरांचं अंधारेंना प्रत्युत्तर। सुषमा अंधारेंनी शाब्दिक खेळ बंद करावेत, सर्व फोटो बघा म्हणजे 55 लाखांची रक्कम कशी दिली गेली त्याची उकल होईल, अशी शेलारांचं अंधारेंना उत्तर। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 प्लॉट विकून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाखांची मदत केली। उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा स्वतः मदत केली पाहिजे, शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघे रावण, ठाकरे राऊतांचं नाव अष्टमीला नाही दसऱ्याला घ्यायला हवं होतं, प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जहरी टीका।
दिल्लीतून मदत मिळणारच नाही, महाराष्ट्राला गृहीत धरलं जातंय. पूरग्रस्तांच्या मदतीवर मनसे नेते अविनाश अभ्यंकरांची केंद्र सरकारवर टीका. धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंजना सोंढा गावात अतिवृष्टीमुळे पॉली हाऊससह झेंडूच्या शेतीचं मोठं नुकसान. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरमधील माढा तालुक्यात सीना नदी काठच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. पापनस गावातील तानाजी तरंगेंचं 15 लाखांचं नुकसान. 3 एकर द्राक्षाची बाग नदीच्या पाण्यात जमीनदोस्त. बीडमधील गेवराई तालुक्यातील धारवंटा शिवारातील तब्बल 3 एकर जमीन वाहून गेली. सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान. शेतकरी अजूनही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत. धुळ्याच्या शिंदेखेडा या तालुक्यातील लोहगाव वसमानेमध्ये केळी आणि पपई पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हा प्रमुख शनाभाऊ सोनवणेंची मागणी. जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून बँक बचत गटांनी कर्ज वसूल करू नये. बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पडलेल्या परतीच्या पावसाने 1370 हेक्टर शेतीचं नुकसान. पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता. शासनाकडून भरीव मदतीचीही मागणी. जायकवाडीमधून सोडलेलं पाणी आज नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात पोहोचणार. विष्णुपुरीतून 3,50,000 क्युसेकने विसर्ग होण्याची शक्यता. गोदावरी नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरलेला आहे. गोदाघाट परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर. भाविकांची वर्दळ वाढली. गोदाघाटावर संध्याकाळची आरती संपन्न. अतिवृष्टीवेळी कार्यक्रम घेणं. परभणी कृषी विद्यापीठाच्या अंगलट कृषी परिषद आणि कृषी मंत्र्यांची कार्यक्रमावर नाराजी व्यक्त. कार्यक्रमाचा अहवाल खुलासा कृषी मंत्र्यांकडे सादर करण्याचं पत्र. शिवतीर्थवर उद्या ठाकरेंचा आवाज घुमणार. उद्या ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतीर्थवर येणार. 2 भाऊ एकत्र येत असतील तर चांगलं आहे. बच्चू कडूंचं वक्तव्य. आता काळाची गरज पाहून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. बच्चू कडूंचं वक्तव्य. बीडच्या नारायणगडावरती दसरा मेळाव्याची जोरदार तयारी. 2 तारखेला मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपस्थितीत मेळावा होणार. पार्किंगसह एकूण 900 एकरावरती तयारी सुरू असल्याची आयोजकांची माहिती. बीडच्या साखराळ पिंपरीमध्ये ओबीसी प्रवर्गाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील असा बॅनरवर उल्लेख. नारायणगडावरती मनोज जरांगेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा. नागपूरमध्ये 2 ऑक्टोबरला दक्षाभूमीवरती होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यावर पावसाचं सावट. पावसाच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था परिसरातील शाळा आणि कॉलेजमध्ये केली जाणार. रायगडच्या कर्जत तालुक्यातील पोटेल गावचे रहिवासी विलास श्रीखंडे यांना पहिला अधिकृत कुणबी दाखला मंजूर. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीला यश. रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा. आरक्षणात कोणालाही समाविष्ट न करण्याची मागणी. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.